आधी दीदी दिसत होती व्हिडिओ मध्ये, आता दिसत नाहीये. माझे आई वडील नाही आहेत, पण आता वाईट वाटते की त्यांनी एवढं माझ्यासाठी, मी आता एवढी मोठी झाली, त्यांनी बघायला हवं होतं. किती वर्ष झालं? आई माझ्या लग्नाच्या आधीच केली, त्यामुळे मी धाडस निर्माण केलं. आधी दीदी दिसत होती व्हिडिओ मध्ये, आता दिसत नाहीये. दीदीचं लग्न झालंय. दीदीचं आम्ही पोस्ट पण टाकलेली दीदीची, आणि आता ती तिच्या वेगळ्या कामात आहे, तिला आता नाही यायचं सोशल मीडियावर. मग तेच कमेंट मध्ये सगळे कमेंट मध्ये दीदी विचारतात दीदी कुठे आहे. मग शेवटी लग्न झालं, मग आता ते आपण तिला फोर्स करू शकत नाही बरोबर ना. बरोबर. म्हणजे आता तिला नको आहे आता सोशल मीडियावर, मग त्यामुळे ती वेगळ्या कामात आहे, बिझी आहे, त्यामुळं आम्ही नाही दाखवूया. आणि शेवटी काहीतरी म्हणजे पर्सनल हे आहे. आता बरीच जण म्हणतात दीदीचं तुम्ही म्हणजे हे दाखवलं नाही, शेवटी पर्सनल गोष्टी पण काही असू गोष्टी शकतात. आमच्या म्हणजे असू शकतात की आम्हाला दाखवायच्या नाहीत. त्यामुळं दीदीचं लग्न झाले, ते ऑडियन्सनं पण मला सहकार्य करावं इथून पुढं. त्यामुळे ती म्हणजे आता सध्या तरी ती येऊ शकत. बरोबर. आता वयाच्या 40 नंतर म्हणा, हां कॅमेरा समोर यायचं धाडस तुम्ही दाखवताय. खरंच म्हणजे एक महिलांसाठी ते इन्स्पिरेशनलच आहे. तुम्हाला आता आम्ही बघतोय मगासपासून, तर त्या गोष्टीचं नॉलेज सुद्धा तुम्हाला मिळालेलं आहे भरपूर. कसं एवढं निर्माण केलात? ह्याला जबाबदारी सगळ्याला म्हणजे परिस्थिती. मुलं पण माझी हुशार आहेत, त्यामुळं मला असं काय वाटायचं पैशामुळं कुठं तटू नये. मुलं हुशार आहेत, पण उद्या मला असं नको, मला एवढा मोठा फटका बसलेला की मला असं नको की म्हणजे आईवडिलांच्या पैसे नसल्यामुळे मी शिकू शकलो नाही. म्हणजे माझी जी खंत आहे ती मला मुलांच्यात बघायचं नाही. मुलगा म्हटला मम्मी असं चालू करूया, आणि मला मुलग्यानं सगळं समजावून सांगितलं सोशल मीडियाचं म्हणजे कसं आहे आता, म्हणजे काळाप्रमाणे बदललं पाहिजे मम्मी. बरोबर. त्यामुळे मी धाडस निर्माण केलं.